one exterior part is known as the udder. Okay, udder म्हणजे काय, तर त्याला दुसरा शब्द आहे मेमरी ग्लँड. मराठीमध्ये याला म्हणलं जातं काश. ओके, या ठिकाणापासून आपल्याला दूध मिळतं. तर ती ऑर्डर म्हणजे कशी असती, काय असती, आतमध्ये किती पार्ट असतात, काय हे स्टडी करायचंय. आणि मिल्क सिक्रिशन, दूध येतं कसं, ओके, हे आपल्याला स्टडी करायचंय. लेट्स सी द फर्स्ट वन. व्हॉट इज मीन बाय द मिल्क? दूध म्हणजे काय? What is meant by the milk? Milk is a whole, fresh, clean lacteal secretion obtained by complete milking of. आवाज येतोय ना माझा? हॅलो. Milk is a whole, fresh, clean lacteal secretion obtained by milking of one or more healthy lactating animal drawn 15 days before and 5 days after of calving and practically free from the colostrum. दूध म्हणजे काय, स्वच्छ असं असलेलं लॅक्टियल सिक्रेशन म्हणजे गायीच्या कासेतनं निघालेलं, कशापासून, कंप्लीट मिल्किंग म्हणजे पूर्णपणे बाहेर निघलेलं, कुणापासून, वन ऑर मोर, एक किंवा एकापेक्षा जास्त असलेल्या निरोगी जनावरांपासून मिळलेलं 15 days बिफोर 15 दिवस अगोदर किंवा 5 days बिफोर किंवा 5 दिवस नंतर, हे फ्री फ्रॉम द काविंग म्हणजे काय, डिलिव्हरीच्या 15 दिवस अगोदर किंवा डिलिव्हरीच्या 5 दिवस नंतर जे दूध निघतं त्याला काय म्हणलं जातं, जी सिक्रेशन निघतं त्याला काय म्हणलं जातं, दूध म्हणलं जातं. ओके, किंवा इंटरनॅशनल ही झाली नॅशनल डेफिनेशन. इंटरनॅशनल डेफिनेशन आहे, मिल्क मे बी डिफाइंड ॲज अ whole lacteal secretions of mammary gland obtained by complete milking of healthy animal which is free from the colostrum. Okay, this one is an international definition. Then next see these definition are, what is meant by the colostrum? Colostrum म्हणजे काय, मराठीमध्ये याला म्हणलं जातं चीक. ओके, colostrum means the first milk produced up to the 5 days of female immediately after giving birth to the young one. म्हणजे आफ्टर डिलिव्हरी झाल्यानंतर जे पहिलं जे दूध काढलं जातं त्याला काय म्हणलं जातं, इंग्लिशमध्ये कोलेस्ट्रम. ओके, आणि त्याला मराठीमध्ये म्हणतात चीक. ओके, नॉर्मली डिलिव्हरी झाल्यानंतर 5 दिवस हा कोलेस्ट्रम तिच्या काशीमधनं काय होत असतो, निघत असतो. ओके, देन the mammary glands of cows and buffalo. Okay, let's see the first one, exteriors of udders. Exterior of udder म्हणजे काय, तर ज्या काशीचा वरचा भाग काय काय असतं त्याला म्हणलं तर एक्सटेरियर्स ऑफ अडर. ओके, द अडर इज अ स्किन ग्लँड विच इज लोकेटेड एंटायरली आउटसाइड इन द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. अडर म्हणजे काय, एक स्किनची काय आहे, ग्रंथी आहे, ही कुठं पाहायला मिळते, जनावरांच्या मागच्या साईडच्या अशा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इट इज ओनली कनेक्शन विथ द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी थ्रू इट्स इंग्युनायनल कॅनल. यात वेगवेगळ्या प्रकारचे काय ट्यूब, कॅनल आणि आपल्याला 4 inches लॉंग अशी आपल्याला ही पाहायला मिळते. विच फाउंडिंग देअर द ब्लड अँड लिम्फ व्हेसल. याच्यामध्ये आपल्याला रक्ताच्या नाड्या वेगवेगळ्या व्हेसल्स अशा पाहायला मिळतात. अँड नर्व्स फायबर, वेगवेगळे नर्व फायबर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. देन राईट अँड लेफ्ट हाऊस ऑफ द अडर आर इंडिकेटेड बाय द इंटर मेमरी ग्रूव्स. डावी, ह्या काशीची डावी आणि उजवी बाजू एक आहेत, आपल्याला दोन्ही याच्यामधनं आपल्याला दूध निघत असतं आणि त्याच्या मधली जी भाग असती त्याला इंटर मेमरी ग्रूव्ज म्हणतात. ग्रूव्ज म्हणजे खड्डा. ओके, द फोर अँड रिअर क्वार्टर मे स्मूथली जॉईन. पुढचे काशीचे 2 भाग त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सड. ओके, हे पुढचे काशीचे 2 सड आणि मागचे काशीचे 2 सड हे स्मूथ एका स्किननं काय केलेले असतात, जॉईंट केलेले असतात. द रिअर क्वार्टर आर युजली लार्जर दॅन द फ्रंटर क्वार्टर. मागचे जे 2 सड असतात ते पुढच्या 2 सडापेक्षा काय असतात, मोठे आपल्याला पाहायला मिळतात. इट कंटेन्स 1/4 to half मोर सिक्रेटरी टिश्यू. ओके, याच्यामध्ये साधारणतः अर्ध्या ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू, पेशी आपल्याला पाहायला मिळतात. टू फ्रंट ऑफ द क्वार्टर नॉर्मली प्रोड्युसेस 40% ऑफ टोटल मिल्क यील्ड. ओके, पुढचे जे 2 क्वार्टर आहेत, पुढचे जे 2 सड आहेत त्यामध्ये 40% आपल्याला दुधाचं उत्पादन पाहायला मिळतं आणि मागचे जे आहे त्यामध्ये
60% आपल्याला दुधाचं उत्पादन पाहायला मिळतं. देन द अडर युजली इन्क्रीजेस अबाउट वन थर्ड इन द साइज बिटवीन द मिल्किंग डिपेंडिंग अपॉन द अडर. ज्यावेळेस आपण गाईचं किंवा म्हशीचं दूध काढत असतो, दूध काढत असताना ही कास काय होती, 1/3 अशी मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळते, ती एक्सटेंडेड झालेली पाहायला मिळते. एक्सटेंडेड का मिळते, कारण का ह्या ऑर्डर मध्ये, या काशीमध्ये काय झालेलं असतं, चारही कंपार्टमेंट मध्ये दूध काय झालेलं असतं, स्टोअर राहिलेलं असतं. ओके. ऑर्डर ही मोस्टली ऑर्डर आर डिवायडेड इंटू 4 कंपार्टमेंट. ही जी कास आहे 4 कंपार्टमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 कंपार्टमेंटची 4 टीट्स असतात. टीट्स म्हणजे सड. या चारही टीट्स मधनं आपल्याला काय मिळतं, दूध बाहेर आलेलं दूध आपल्याला बाहेर येण्याची प्रक्रिया पाहायला मिळते. Then the next one is the suspensory structure of udder. Suspensory structure of udder. The main structure that supports the udders are following. ही जी कास आहे, ती कास पूर्णपणे जनावरांच्या बॉडीला कशी काय केली जाते, पूर्णपणे सस्पेंड केली जाते, अटॅच केली जाते. तर द फर्स्ट वन मेडियन सस्पेन्सरी लिगामेंट. ओके, वेगवेगळे लिगामेंट, त्या लिगामेंटद्वारे ही ऑर्डर काय केली जाते, तिच्या पोटाला म्हणजे बॅरल रिजनला काय होती, अटॅच होती. median suspensory ligament, then two lateral suspensory ligament, and median suspensory ligament. It is an elastic and lateral at non-elastic. For this reason, filling of udder causes teats to protrude the outward. Okay. या 2 लिगामेंट आहे, त्या 2 लिगामेंटनी कास काय केली जाते, बॅरल रिजन पोट्याला काय केली जाते, अटॅच केली जाते. तर पहिली लिगामेंट आहे मेडियन सस्पेन्सरी लिगामेंट, ही मध्ये असती. आणि टू लॅटरल सस्पेन्सरी लिगामेंट म्हणजे पुढचे 2 जे टीट्स आहेत तिथपासून चालू होती ती मागच्या 2 टीट्स पर्यंत. अशा ह्या काय केलं जातं, तुमच्या पूर्णपणे प्लस चिन्हासारखं हे 2 लिगामेंट काय करत असतात, पूर्णपणे इथं स्टोअर राहिलेले असतात. देन median suspensory ligament is elastic. median suspensory ligament काय असते, इलास्टिक आहे म्हणजे ताणणारी असती. अँड द लॅटरल्स आर द नॉन इलास्टिक. जी लॅटरल आहे ही नॉन इलास्टिक आहे. त्यामुळे काय होतं, दूध ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये काय होतं, साठून राहतं. ओके. द स्किन इज कव्हरिंग the skin is covering the glands as a little supporting action. The and images the swearing when दूध का आतमध्ये राहतं, वॉकिंग करत असते, ज्यावेळी दूध बाहेर मिळत. Then morphology of udder. Morphology of udder. आतमध्ये किती असतात इंटरनल लिगामेंट. The udder is composed of the valves. Okay. udder काय विभाग राईट अँड लेफ्ट बाय मेडियन सस्पेन्सरी लिगामेंट. मधनं जे सांगितली तुम्हाला मधले जे आपले ही आहे, मधले जी आपल्याला पाहायला मिळते लिगामेंट, ते लिगामेंट काय करते, काशीला 2 विभागामध्ये काय करते, विभागती. विभागल्यानंतर काय होतं, इच क्वार्टर इज कंपोज ऑफ सेक्रेटरी टिश्यू सपोर्टिंग द कनेक्टिव्ह टिश्यू. आणि वेगवेगळ्या ह्याच्यामधले काय असतात, वेगवेगळ्या पेशी, त्या पेशी काय करतात, दुसऱ्या पेशींना काय करत असतात, कनेक्शन मध्ये राहतात. द सेक्रेटरी टिश्यू वी consist of the numerous alveoli or tiny chamber linked with many secretory cell. ओके. तर हे सेक्रेटरी सेल काय करत असतात, तर जे दूध जे तयार झालेलं आहे, ते तयार झालेलं दूध काय करायचं, सक करायचं आणि सक करून
खाली काय करायचं, टीट सिस्टर्न, जे वेगवेगळे सिस्टर्न आहेत त्यामध्ये, ग्लँड सिस्टर्न, टीट सिस्टर्न, ह्या टीट सिस्टर्नकडे काय करायचं, सक केलेलं दूध खाली पाठवून द्यायचं काम करत असते. Each allulus is supplied with a tiny capillaries, okay, which lies outside the secretory cell. A small muscle fiber called as a myoepithelial cell also surround each allulus, which causes the contractions of the allula and produces the letdown of milk. Okay, म्हणजे काय तर हे ज्यावेळेस आपण दूध काढायची प्रक्रिया चालू करतो, चालू केल्यानंतर हार्मोनल सिक्रेशन होतं, ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रेट होतो, पुढे आहे ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रेट होतो. ऑक्सिटोसिन हार्मोन्स हा मेंदूतल्या पिच्युटरी ग्लँड कडे जातो आणि पिच्युटरी ग्लँड कडे गेल्यानंतर ऑक्सिटोसिन हार्मोन परत दुसरा हार्मोन सिक्रेट करतो, दॅट इज अ लॅक्टोट्रान्सफरिन. लॅक्टोट्रान्सफरिन हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर दूध काय होतं, बाहेर यायला चालू होतं. तर ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये या ॲल्व्होलस सेल काय करत असतात, मदत करतात. आणि ॲल्व्होलस सेलला मदत काय करतात, ज्यावेळेस हा लॅक्टोट्रान्सफरिन हार्मोन सिक्रेट होतो, आफ्टर सिक्रेशन्स ऑफ लॅक्टोट्रान्सफरिन हार्मोन, दिस ॲल्व्होलाई शुड बी एक्सटेंडेड, मोठ्या व्हायला चालू होतात आणि दूध बाहेर सोडून देतात. ओके, आफ्टर दिस 7 मिनिट्स आर ओव्हर, 7 मिनिट झाल्यानंतर ऑक्सिटोसिन हार्मोन हा फक्त 7च मिनिट सिक्रेट होतो. तर हा 7 मिनिट झाल्यानंतर परत हे ॲल्व्होलाई काय होतात, कॉन्ट्रॅक्शन यायला चालू करतात, म्हणजे अडर परत आहे अशा आपल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. देन each alluli is divided into small ducts. प्रत्येक alveoli वरती काय स्मॉल डक्ट्स आहेत, म्हणजे खड्डे. द ग्रुप ऑफ alveoli and their ducts resembling into the bunch of the grapes. ओके, हे जे खड्डे खड्डे आहेत, ते खड्डे आपल्याला द्राक्षासारखे असे पाहायला मिळतात. द कॉन्स्टिट्यूट्स ऑफ द lobes, such a number of lobes together from a lobe. The terminal ducts unite to form the intralobular duct. These ducts are unite successively to the form larger ducts called as the intralobular. Okay, हे वेगवेगळे डक्ट्स आहेत, ते वेगवेगळे डक्ट्स, वेगवेगळे खड्डे आहेत, हे ट्यूब आहेत. हे ट्यूब ज्या एका ठिकाणी येऊन जमा होतात आणि त्यापासून एक मोठा असा खड्डा तयार होतो, ज्यापासून दूध बाहेर यायला चालू होतं, त्याला म्हणलं तर इंटरलोबुलर डक्ट. द इंटरलोबुलर डक्ट जॉईन टू द फॉर्म ऑफ गॅलेक्टोफोर्स that empty into the gland cistern and milk cistern since to the tip of the udder. मी मग आताच सांगितलं की दोन प्रकारचे सिस्टम्स असतात, ग्लँड सिस्टम आणि टीट सिस्टम. ग्लँड सिस्टम जे आहे त्या ग्लँड सिस्टम मध्ये सिक्रेशन्स ऑफ द मिल्क, दूध तयार होण्याचं काम होतं. आणि टीट सिस्टम मध्ये काय होतं, जे तयार झालेलं दूध आहे हे आफ्टर रिमोव्हेशन बाहेर जाण्याचं काम होतं. ओके, तर हे जे सक झालेलं दूध आहे, दूध तयार झालेलं आहे, ते सगळं काय होतं, गॅलेक्टोफोर द्वारे तयार होऊन ग्लँड सिस्टम मध्ये येतं. आणि ग्लँड सिस्टम देन अगेन दिस इमिडिएटली बिलो द टीट सिस्टम. लगेच हे काय करतं, ग्लँड सिस्टम टीट सिस्टमला कनेक्ट असतं. मग ग्लँड सिस्टम मध्ये झालेलं दूध हे टीट सिस्टम मध्ये जातं आणि दिस टीट सिस्टम जॉईन विथ स्ट्रिक कॅनल. आणि मग त्या टीट सिस्टम मध्ये काय असतात, बाहेर आतमध्ये पोकळे असतात. त्या पोकळ्याची साधारणतः ट्यूब 1/4 to the 1/2 इंच लॉंग एवढी आतमध्ये काय असती, नॅरो पोकळी असते. आपल्याला या पोकळ्या अशा पाहायला मिळतात आणि त्या पोकळ्यामध्ये जाऊन काय होतं, दूध तिथं जाऊन थांबतं. ओके, आफ्टर द स्ट्रिक कॅनल इज सराउंडेड बाय द मस्क्युलर स्फिंक्टर विच रिमेन्स कॉन्स्ट्रिक्टेड. ज्यावेळेस तुम्ही दूध काढायला चालू करता, हाताने काढा किंवा मशीननं काढा, हे ज्यावेळेस हे हार्मोन सिक्रेट झाले, हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर स्ट्रिक कॅनल काय होतो, ओपन होतो. आणि स्ट्रिक कॅनल ओपन झाल्यानंतर मग ह्या आपल्या टीट सिस्टम मधनं, म्हणजे या सडामधनं दूध बाहेर यायला चालू होतं. लक्षात आलं. तर एवढी अशी प्रक्रिया आहे दूध तयार होण्याची. तर ह्याच्यामध्ये महत्वाचे जे हार्मोन आहेत, दीज आर द ऑक्सिटोसिन अँड लॅक्टोट्रान्सफरिन. ओके, तर हे 2-3 प्रकारचे हार्मोन हे सगळ्यात दूध तयार होण्याच्या प्रक्रियेला महत्वाचे आहेत. तर ह्याच्यामध्ये ह्या प्रक्रियेमध्ये ॲल्व्होलाई, लोबुल, देन ग्लँड सिस्टम आणि टीट सिस्टम हे सगळं काय करत असतात, एकमेकावर एकमेक काय आहे, डिपेंडन्स आहे. आणि मग ते दूध काय होतं, आपण बाहेर यायची प्रक्रिया चालू होती. देन द हाफ सेक्शन ऑफ दिस लेक्चर आर द मिल्क सिक्रेशन. ओके, मिल्क सिक्रेशन refers to the synthesis of milk by epithelial cell and passage of milk from cytoplasm of cell into the alveoli of the lumen. Okay, मिल्क सिक्रेशन म्हणजे काय,
सिंथेसिस म्हणजे दूध काढण्याची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं आता सेल्स आणि टिश्यू की ह्या दोघांच्या मार्फत काय होतं, आपण त्या सिस्टम मध्ये दूध काय करत असतो, ओढत असतो. त्यालाच म्हणलं तर ॲल्व्होलार लुमेन. ओके. द मिल्क सिक्रेशन इन्व्हॉल्व फॉलोइंग स्टेप. दूध काढण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिलं तुम्ही काय करता, स्टिम्युलेशन्स ऑफ अडर बाय वॉशिंग, स्टिम्युलेशन्स ऑफ अडर बाय वॉशिंग अँड सकलिंग और मॅसेजिंग टू द अडर. म्हणजे काय करता तुम्ही, पहिल्यांदा हार्मोन सिक्रेट करताय. ते हार्मोन सिक्रेट करत असताना पहिल्यांदा तुम्ही कास काय करताय, धुताय. आणि धुतल्यानंतर बाय सकलिंग म्हणजे काय, वासराद्वारे सोडलं जातं किंवा गाई काय केली जाते, पाणवली जाते. झालं. देन 23 नंबर माईक बंद करा. देन द नर्वस इम्पल्सेस गोज टू द ब्रेन. मी आता सांगितलं की तुम्हाला काय होतं, गाई पाणवल्यानंतर, गाई आता पाणवणे म्हणजे काय, तर वासराला काय केलं जातं, गाईच्या इथं दूध प्यायला पहिल्यांदा सोडवलं जातं. ही एक प्रक्रिया आहे. किंवा हाताने काय केलं जातं, त्या किट्स वरती त्या काय केलं जातं, अडरवरती मसाज केला जातो थोडा. मग त्यामुळे काय होतं, हार्मोन सिक्रेट होतात. आणि हे हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर नर्व्सच्या द्वारे ब्रेन मध्ये जातात. ब्रेन मध्ये गेल्यानंतर ब्रेन मध्ये जी पिच्युटरी ग्लँड आहे, पिच्युटरी ग्लँड काय करते, तुमचं ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रेट करते. आणि हा ऑक्सिटोसिन हार्मोन फक्त 7च मिनिट असतो. आणि त्या ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर दूध काय होतं, बाहेर पडायला चालू होतं. ओके. आता नॉर्मली जे दूध आहे, तर ह्या दुधामध्ये किती घटक असतात. नॉर्मली इन द मिल्क should be founding that the water is 86.8%. 86% पाण्याचं प्रमाण आहे. आणि टोटल सॉलिड म्हणजे घन पदार्थ आपल्याकडं त्या दुधामध्ये 13% पाहायला मिळतात. अगेन दिस वन टोटल सॉलिड घन पदार्थामध्ये फॅट, हे फॅट आपल्याला फॅट पाहायला मिळतं. आणि दुसरं घन पदार्थ आहे सॉलिड नॉट फॅट. आता परत जी फॅट आहे, आपण फॅट म्हणतो त्याला मराठीमध्ये स्निग्धांश म्हणलं जातं. आणि दुसरा घटक आहे SNF. ओके, सॉलिड नॉट फॅट. सॉलिड नॉट फॅट मध्ये परत 3 घटक येतात. फर्स्ट वन इज अ लॅक्टोज, इट इज अ मिल्क शुगर. जे दूध आपल्याला जरा गोडसर लागतं, तर हे गोडसर जे असतं, ते गोडसर आपल्याला मिल्क शुगर मुळे पाहायला मिळतं, त्याला म्हणलं जातं लॅक्टोज. दुसरा घटक पाहायला मिळतो प्रोटीन, मिल्क प्रोटीन, त्याला म्हणलं जातं प्रथिन. ओके. आता या प्रथिनामध्ये 2 प्रथिन येतात, केसिन, लॅक्टो अल्बुमिन आणि लॅक्टोग्लोबुलिन. ओके. आणि दुसरा घटक येतो व्हे प्रोटीन. ओके. हे वेगवेगळे घटक आहेत, हे प्रथिनांमध्ये येतात. आणि थर्ड वन इज अ मिनरल मॅटर. मिनरल मॅटर मध्ये फॉस्फरस, सायट्रेट, क्लोराइड्स, कोबाल्ट, सोडियम आणि कॅल्शियम. ओके. एवढे घटक मिनरल मॅटर म्हणजे खनिज द्रव्यामध्ये त्या दुधामध्ये येतात. ओके. मिल्क मध्ये आयर्न हा घटक आपल्याला मिळत नाही. ओके. मिल्क इज अ रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमचा सगळ्यात जास्त जगातला सोर्स हा तुमचा दूध आहे. ओके. देन नेक्स्ट इज अ हार्मोन. ओके. मी आता सांगितलं तुम्हाला की दूध हे तयार होणं किंवा दूध खाली पाठवणं, त्या ग्लँड मधनं खाली पाठवणं हे हार्मोनमुळे आहे. तर पहिला हार्मोन आहे प्रोलॅक्टिन. पहिला हार्मोन आहे प्रोलॅक्टिन. इज अ प्रोलॅक्टिन मीन्स द कंटिन्युएशन ऑफ लॅक्टेशन. दूध सोडणे, खाली येणे, पूर्ण प्रक्रिया शरीरातनं तयार होणे, ह्याला प्रोलॅक्टिन हार्मोन लागतो. देन ऑक्सिटोसिन हार्मोन सांगितलं तुम्हाला, दॅट इज अ मिल्क लेट डाऊन हार्मोन. दूध खाली सोडण्याचं काम ऑक्सिटोसिन मुळे होतं. देन ऍड्रिनालिन इज इनहॅबिट द मिल्क सिक्रिशन. म्हणजे काय, दूध पूर्णपणे काशेतलं संपल्यानंतर तिथं दूध काय होणं, थांबवणं, ती प्रक्रिया थांबवणं. तर ही जी प्रक्रिया थांबवली जाते ती ऍड्रेनालिन हार्मोन मुळे थांबली जाते. ओके. दिस आर द 3 हार्मोन्स रिस्पॉन्सिबल फॉर द मिल्क लेट डाऊन अँड स्टॉपिंग ऑफ द मिल्क इनसाइडिंग इन द बॉडी ऑफ कॅटल अँड बफेलो. ओके. This one is the lecture number 9. That is a morphology of udder, milk secretion, hormones, and the compositions of milk. Okay. Let's see the next one. Lecture number 10 is a feeding and management of calf and heifer. Okay. Let's see the first one. Definition मध्ये आपण बघितलेलं आहे lecture number 2 मध्ये. Calf means the animals or the young one below the age of 6 months. 6 महिन्याच्या खालचं जे असतं
म्हणतो काप म्हणतो, आणि 6 मंथच्या पुढचं असतं त्याला आपण काय म्हणतो, हिपर म्हणतो. तर त्याची खाद्याचं आणि त्याचं हाऊसिंग मॅनेजमेंट, दुसरं मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला लेक्चर शिकायचं आहे. Then the dairy farming starting with the birth and healthy of pigs calf. Okay. जे आपल्या गोठ्यावरती जी वासरं जन्माला येणार आहेत किंवा कालवड जी जन्माला येणार, फिमेल जन्माला येणार आहेत, याचं आपल्याला पहिल्यापासूनच काय केलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. तर पुढे चलून ते आपल्या चांगल्या गायी निर्माण होणार आहेत. ओके. द काफ स्टार्ट्स इन द ओम्ब ऑफ काऊ इटसेल्फ. म्हणजे काय, तर हे जे वासरू आहे ते वासराची काळजी जन्म व्हायच्या अगोदरपासून घेतली जाते. चालेल, म्हणजे प्रेग्नन्सी स्टेज पासूनच याची काळजी घ्यावी लागते. Therefore, the advanced pregnant cows, especially during at least 15 days before the pregnancy, need to special care and attentions of the dairyman. म्हणजे डिलिव्हरी होण्याची जी तारीख आहे त्या तारखेच्या 15 दिवस अगोदर हा डेअरीमन काय करत असतो, ह्या गायीची, प्रेग्नंट गायीची काय करत असतो, चांगली काळजी घेत असतो. लक्षात झालं. आता आपण बघायचे की डिलिव्हरीच्या अगोदरची काळजी. ओके. फीडिंग अँड मॅनेजमेंट ऑफ द काफ बिफोर बर्थ. जन्म व्हायच्या अगोदर. Cows which are not fed properly will give birth to the undernourished the cows. जर आपण ह्या साधारणतः 2-2.5 महिने काय केलं जातं, गाईचं दूध काय केलं जातं, बंद केलं जातं, काढणं बंद केलं जातं. अशा पिरियड मध्ये काय असतं, ह्या वासराची जी वाढ आहे ही 4 पटीने काय होत असती, वाढत असती. दिवसाला 4 पटीने वाढ ह्या शेवटच्या 2-2.5 महिन्यामध्ये होत असती. तर अशा परिस्थितीमध्ये जर गाईला चांगलं खाद्य किंवा गाईला किंवा चांगला खुराक जर दिला नाही, तर वासराचं वजन किंवा वासरू वाकडं किंवा अपंग जन्माला येणं, अशी किंवा वासरू तिच्या गर्भामध्ये मरणं, अशी प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. Since the unborn calf makes most of the growth during the last 3 to 5 months before the birth, the special care must be taken to feed cows liberally at this time. मी आता सांगितले की 3 ते 5 महिने, शेवटचे जे 3 महिने ते सगळ्यात महत्वाचे आहेत की आपल्या वासराची किंवा जी जन्माला येणार आहे त्याचं चांगली डेव्हलपमेंट व्हावी, हे अगोदर बिफोर बर्थ पासून आपल्याला बघावं लागतं. प्रेग्नंट काउज शुड प्रेग्नंट असेल तर तिला काय व्हायचं, चांगली अशी हिरवी वैरण खायला द्यायची किंवा चांगल्या कुरणामध्ये चरवून आणायची आहे. If she no condition, this should be get 2 to 3 kg of grains in the at the condition to grazing for maintenance. Okay. जर हे जर कंडिशन जर बाहेर जाण्याची नसेल, म्हणजे एक्सटेंडेड असेल, पोट जर जास्त मोठं असेल, तर 2 ते 3 किलो काय करायचं आपल्याकडं, ज्वारी, बाजरी किंवा इतर काय जे असेल, मका वगैरे शेतातलं सोयाबीन, हा काय करायचं, खायला टाकायचं. 1 kg of grain for each 2.5 kg of milk to attain good quality of refuges. ओके. आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय करायचे आपल्याला, हे तिला खायला त्या स्टेज मध्ये द्यायचं आहे. देन ही झाली आपली काळजी कधीची, बर्थच्या अगोदरची. आता आफ्टर बर्थ, जन्म झाल्यानंतर, वासराचा जन्म झालाय तर जन्म झाल्यानंतर immediately after birth the calf all mucus from the nostril, mouth and the body should be removed and calf should be whipped with a dry clean cloth. जन्म झालेल्या वासरानंतर काय करायचं, टेक द गनी बॅग, म्हणजे गोनपाटाचं पोतं घ्यायचे. त्यानंतर हे वासराच्या अंगावरती काय झालं, मागच्या चिकट चिकट पदार्थाच्या अंगावर काय असतो, वासराच्या अंगावर चिकटला असतो, म्हणजे नाकपुडे चिकटलेला असतो, तो काय करायचा, गोनपाटाने पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा. स्वच्छ करून घेतल्यानंतर नॉर्मल काप स्टार्ट रेस्पिरेशन इमिडिएटली आफ्टर द बर्थ, इफ नेसेसरी गिव्ह आर्टिफिशियल रेस्पिरेशन. त्यावेळेस हे चिकट पदार्थ काढल्यानंतर वासरू काय करायला लागतं, श्वास घ्यायला लागतं. हे जर वासरू श्वास जर घेत नसतं तर काय करायचंय, बाय युजिंग दॅट द palm. आपला जो हाताचा पंजा आहे, हा पंजा काय त्याच्या छातीवरती थोडासा जेंटली प्रेस करायचा, दाबायचं हळूहळू, थोडं 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 थोडं. दाबल्यानंतर काय होतं, त्याचं रेस्पिरेशन, श्वासोच्छवास प्रक्रिया चालू होती. अलाउ द मदर टू लिक द न्यू बॉर्न काफ. ओके. आणि मग काय करायचं, जो जन्मलेले वासरू आहे त्या आईच्या, म्हणजे त्या गायीच्या समोर ठेवून द्यायचे. ठेवून दिल्यानंतर गाय काय करते, पूर्णपणे त्याला चाटते आणि गायीचे आतमधले हार्मोन होतात
सिक्रेट होतं आणि मग तिची दुधाची प्रक्रिया चालू होती. लाईट बेडिंग ऑफ स्ट्रॉज ऑर द ग्रासेस, लाईट बेडिंग ऑफ स्ट्रॉज ऑर द ग्रासेस should be provided to the dam and calf. सगळं साधं गवत किंवा काय असेल तुमच्या घराचं, जे कपडा वगैरे चांगला असतो, काय करायचं, ह्या वासराच्या खाली ठेवून द्यायचं. कारण काय, हा वासरू काय करत असते, स्टँडिंग व्हायला चालू करते, ती उठणं उठते, चालायला प्रक्रियेकडे चालू होत असते, तेव्हा ते काय होतं, पडतं सारखं. मग अशा वेळेस खाली जास्त त्याला काही इजा होऊ नये म्हणून खाली आपण गवत वगैरे टाकायचे किंवा तुमच्या घरातला कपाट वगैरे खाली टाकायचे. रिमूव्ह द येलो कलर टेंडर हुज. ओके, काय करायचंय, स्वच्छता करायची आहे ते खुरांची. कळतं नाही. सिस्टीम म्हणजे काय, तर तिच्या आई बरोबरच त्या वासराला ठेवून द्यायचंय आणि त्याची नरिशमेंट करायची, त्याला म्हणलं तर सकलिंग सिस्टीम. हे फोटो मध्ये दाखवले बघा, दिसून इज सकलिंग सिस्टीम. या गाय बरोबर काय वासरू पाहायला मिळतंय, त्याला म्हणलं तर सकलिंग सिस्टीम. आणि विनिंग सिस्टीम, गायीच्या व्यतिरिक्त म्हणजे त्याचं संगोपन दुसऱ्या करायचे, त्याला म्हणतात विनिंग सिस्टीम. इन द सकलिंग सिस्टीम, calf is allowed to suckle the one or two teats of its mother during milking and allowed for suckle short period after milking. Okay. पुढचे दोन सड काय करायचे, वासराचे या गायीचे प्यायला सोडायचं दररोज. allowed to remain with its mother for whole day so that suckle the dam where it is required. गाई बरोबरच त्या वासराला सोडून द्यायचे, त्याला पाहिजे तेव्हा तो काय होईल, दूध प्यायला चालू होईल. 2 to 4 cows of similar age of figures are kept in the stall pen with one cow which is called as the nurse cow. नर्स काऊ म्हणजे पाळणारी, त्या वासराला पाळणारी जी गाय आहे तिला काय म्हणलं तर नर्स काऊ म्हणलं जातं. ज्या गायीच्या बरोबरच त्याला काय करायचे, आपल्याला सोडायचे. आता ह्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस काय बघा, फायदे किंवा तोटे काय. पहिला ऍडव्हान्टेजेस आहे, तर सकलिंग सिस्टीम इज द इजिएस्ट अँड प्रॅक्टिकल मेथड ऑफ रेजिंग काउज. ही आपल्याला सिंपल पद्धती की आपण हे वासरू पाळू शकतो. दिस इज अ नॅचरल सिस्टीम ऑफ फिडिंग. ठीक आहे, नॅचरल आहे सिस्टीम, त्याला खाद्य देण्याची पद्धती. नो मच केअर इज रिक्वायर्ड टू टेक ड्युरिंग फिडिंग. आपल्याला कुठलीही काय काळजी घ्यायची गरज पडत नाही तिला खाद्य देताना. क्राफ काप ग्रोज रॅपिडली.
वासरू काय होतं लवकर वाढायला चालू होतं. द मदर काप अफेक्शन डेव्हलप्स. ओके. देन डिसएडव्हान्टेजेस. इट्स अ प्रॉब्लेमॅटिक टू मॅनेज व्हेन द काप इन मदर डायज. जर काय काय वेळेस काय होतं, गाय जर डिलिव्हरीच्या वेळेस मेली, जर अशी मेल्यानंतर काय होतं या वासराचं संगोपन करायचं अवघड जातं. आणि ऍक्च्युअल मिल्क प्रोडक्शन ऑफ काऊ कॅन नॉट बी कॅल्क्युलेटेड. ते दूध किती वासरू पेतंय आणि त्यानंतर आपलं दूध किती निर्माण झालेलं आहे ते गायचं हे आपण मोजू शकत नाही यामध्ये. फिडिंग इज अनकंट्रोल व्हेन हेन्स द रिस्क ऑफ ओव्हर अँड अंडर फिडिंग. ओके. जर इथं दूध काय 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 वेळेस जास्त पिऊ शकते वासरू किंवा काय काय वेळेस कमी पिऊ शकते, हे आपल्याला कंट्रोलेशन करता येत नाही. इट मे कॉजेस इंजुरी टू द टीट्स. हे वासरू कशा प्रकारे दूध पिते हे आपल्याला कळत नाही, त्यामुळे त्या टीट्सला काय होऊ शकतो, इजा होण्याची चिन्ह असतात. देन इट इज अनइकॉनॉमिकल ऑर एक्सपेन्सिव्ह मेथड. दूध पिलं काय होईल, आपलं नुकसान सुद्धा ह्याच्यामध्ये होऊ शकतं. देन दुसरी सिस्टीम आहे विनिंग सिस्टीम. In this system, the calf is separated from its mother and dam immediately after the birth within 2 or 3 days from the birth. Weaning system म्हणजे विलगीकरण पद्धत. या पद्धतीमध्ये काय केलं जातं, जे वासरू जन्मलेलं आहे ते आईपासून काय केलं जातं, लांब ठेवलं जातं. आता इथे ही पद्धत मोस्टली मोठमोठ्या डेअरीमध्ये वापरली जाते. का होतं, कारण का गाई ही अशी आहे, ही मातृत्व दाखवत असते. गाईचं जर वासरू जर काय मेलेल्या कंडिशन मध्ये पाहायला जर भेटलं तर गाई परत काय दूध द्यायला चालू करत नाहीत, कारण का तिचे हार्मोनच परत काय होत नाहीत, सिक्रेट होत नाहीत. तर अशा वेळेस आपल्याला डमी काप हे त्या ठिकाणी काय करावा लागतो, आपल्याला त्या गाईला दाखवावा लागतो. तर त्यासाठी हे अशा प्रक्रिया होऊ नयेत, गाईच्या मोठमोठ्या डेअरीमध्ये नुकसान होऊ नये म्हणून विनिंग सिस्टीम विलगीकरण पद्धत काय वापरली जाते. त्यामुळे काय होतं, जन्म झाल्या झाल्या काय केलं जातं, थोडस गाईचं दूध पाजून त्या वासराला काय करतात, दुसऱ्या चेंबर मध्ये पाठवलं जातं आणि तिथं त्याचं संगोपन केलं जातं. त्या पद्धतीचे फायदे काय, द ऍक्च्युअल अमाऊंट ऑफ मिल्क शुड बी प्रोड्यूस्ड बाय काऊ कॅन बी डिटरमाइंड. इथं आपण दूध ऍक्च्युअल मोजू शकतो. अँड द काप डाईज, समजा वासरू जर मेलेलं जर पाहायला मिळलं तरी गाईच्या दुधावरती काय परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही. The feeding is controlled, hence the less risk over the underfeeding and calf can be saved from diarrhea and syrup. आता त्या सकलिंग सिस्टीम मध्ये दूध जास्त जर पिलं त्यांनी तर त्या ठिकाणी त्या वासराला जुलाब वगैरे होण्याची चिन्ह पाहायला मिळतात. तसं इथं काय होत नाही, आपण मोजून मापून याला काय होणार आहे, देत असतोय. काप कॅन बी कर्ल्ड आउट ऍट अर्ली स्टेज. का वासराला आपण काय करतो, लवकरच इथं काय केलं जातं, विलग केलं जाते. मिल्किंग विदाउट काप इज मोर हायजेनिक अँड सॅनिटरी. ओके. इथं दूध आपल्याला काय स्वच्छ असं पाहायला मिळतंय. देन काव बिकम्स रेग्युलर ब्रीडर्स. या पद्धतीमध्ये आपल्याला गाय दरवेळेस काय होती, माझ्यावर येण्याची आपल्याला पाहायला मिळते. जे लेबर रिक्वायरमेंट फॉर फिडिंग काप इज मोर. इथं फक्त आपल्याला काय आहे, मनुष्यबळाची गरज आपल्याला पाहायला गरज आपल्याला लागते, कारण का इथं आपण काय करत असतो, वासरू दुसऱ्या पेन मध्ये काय करत असतोय, त्याला सराउंडिंग करत असतोय, त्याला वाढवत असतोय. द नेक्स्ट वन. आता हे वासरू जन्माला आलंय, सगळं झालंय, वासरू काय लगेच जाऊन काय तिथं गाईला दूध पित नाही, त्याला शिकवावं लागते. ओके. देन द टीचिंग ऑफ काप टू द ड्रिंक मिल्क. दूध त्या वासरूला पिण्याचं शिकवणे. ओके. आता वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये काय निपल पेल फिडिंग सिस्टीम आणि पेल फिडिंग सिस्टीम. ओके. निपल पेल म्हणजे काय, ते लहान मुलाला जे बाटलीन दूध पाजतात त्यांनी शिकवणे, आणि पेल फिडिंग म्हणजे काय, भांड्यामधनं दूध प्यायला शिकवणे. या फिगर मध्ये लिहिलं बघा, ही पहिली जी ड्रॉइंग आहे तिचा अर्थ निपल फेड सिस्टीम, बाटलीन दूध पाजायला शिकवते. पेल फिडिंग म्हणजे भांड्यात दूध प्यायला शिकवणे. ओके. इन द निपल फेड सिस्टीम दिस मेथड स्पेल इक्विप्ड विथ रबर निपल विच इज यूज फॉर द मिल्क फीडिंग टू द काफ. ओके. ही बॉटल आहे, बॉटल काय रबरच आहे. म्हणजे काय केलं जातं, दूध भरलं जातं आणि दूध भरल्यानंतर वासराचं काय केलं जातं, तोंडामध्ये घालतात आणि त्याला दूध प्यायला शिकवतात. पेल फिडिंग सिस्टीम मध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा ही भांड्या पद्धतीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागतं, भांड्यात दूध घेऊन काय केलं जातं, इनसाइड इन द टू फिंगर्स, दोन दोन बोट आहेत आपली दुधामध्ये घालायची आणि त्याच्या मजल म्हणजे आतमध्ये काय करायचं, तोंडामध्ये बोट घालून त्याला हळूहळू शिकवायला लागतं. शिकवल्यानंतर मग
परत तो काय होतो, दूध प्यायला चालू होतं. अशा दोन पद्धती आहेत. पहिले निपल फीड सिस्टीम आणि पेल फिडिंग सिस्टीम. ओके. या दोन पद्धतीद्वारे दूध काय होतं, त्या पिल्लाला काय होईल, प्यायला शिकवायचं आहे. फिडिंग ऑफ काफ. ओके. आता खाद्याचं व्यवस्थापन. पहिलं फिडिंग ऑफ कोलेस्ट्रॉम. पहिलं ज्यावेळेस गायचं वासरू जन्मलं त्यावेळेस आपण काय करतो, वासराला पहिलं चीक पाजला जातो 5 दिवस. ओके. इम्पॉर्टन्स ऑफ कोलेस्ट्रॉम. कोलेस्ट्रॉम का द्यायचं आहे, चीक काय असतं, दिस वन इज अ येलो इन कलर. कोलेस्ट्रॉम हा काय पिवळ्या कलरचा पदार्थ आहे. इट कंटेन्स द अँटीबॉडीज, दॅट इज अ गॅमा ग्लोबुलिन. त्याच्यामध्ये अँटीबॉडीज आहेत, प्रतिकारात्मक काय प्रतिजैविक आहेत त्याच्यामध्ये, ग्लॅमा ग्लोबुलिन नावाचं. हे काय करत असतात, तर वासराला इम्युनिटी देतात, वासराला ताकद देतात वेगवेगळ्या रोगासाठी. अँड 3 to 5 times मोर प्रोटीन. त्याच्यामध्ये काय असतं, या कोलेस्ट्रॉलमध्ये 3 ते 5% काय प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे. आणि व्हिटॅमिन ए चं पर्सेंटेज सुद्धा याच्यामध्ये जास्त आहे. जेवढी प्रथिन जास्त वासरू घेईल तेवढं काय होणार, त्याची वाढ चांगली होणार आहे. अँड ऑल्सो कंटेन्स द मिनरल्स लाईक कॉपर, आयर्न, मॅग्नेशियम अँड मॅंगनीज. वेगवेगळे खनिजे याच्यामध्ये वासराला मिळतात. Then colostrum also greater amount of several other vitamin like riboflavin, then choline, thiamine, pantothenic acid. ही सुद्धा म्हणून मनुष्य सुद्धा काय करत असतो, तर हा चीक काय करतो, खातो. कारण काय याच्यामध्ये इट इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन आहे, प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. देन फिडिंग. फिडिंग झालं. आता हे फिडिंग म्हणजे काय, तर त्याला चीक पाजायचं. मी आता सांगितलं की शिकवायचंय. तर नॉर्मली 2 तास झाल्यानंतर हा चीक पाजायला काय करायचं, शिकवायचंय त्याला. 10% ऑफ द बॉडी वेट, वजनाच्या 10% तुम्हाला काय करायचं आहे, चीक पाजायचं आहे. 2 to 3 times इन द डे. दिवसातनं 2 ते 3 वेळेस काय करायचं तुम्हाला, हा चीक त्याच्या वजनाच्या 10% त्या वासराला पाजायचं आहे पहिले 5 दिवस. आफ्टर 5 days देन हे 5 दिवस. आता काय काय वेळेस काय होतं, कोलेस्ट्रॉल सबस्टिट्यूट म्हणजे काय होतं, वासराला काय होतं, त्याच्यामधून दूध निघत नाही. अशा वेळेस काय करायला पाहिजे, ते वासरू जन्माला आलंय पण आता गाईचं ते कोलेस्ट्रॉल चिक नाहीये. तर अशा वेळेस काय केलं जातं, आर्टिफिशियल कोलेस्ट्रॉल शुड बी प्रोड्यूस. ओके. आर्टिफिशियल कोलेस्ट्रॉल मध्ये काय केलं जातं, पहिले घेतलं जातं एक. ओके. एक अंडे तुम्हाला. देन मिल्क, साधं दूध घ्यायचे 575 ml, पाणी घ्यायचे 284 ml, आणि कॅस्टर ऑइल. ओके. कॅस्टर ऑइल 2.5 ml. ओके. एरंडीचं तेल कॅस्टर. ओके. एरंडीचं तेल घ्यायचे अडीच अडीच ml. आणि हे सगळं काय करायचं, एकत्रित करायचं. एकत्रित केल्यानंतर हे जे सगळं तयार होईल, ते आर्टिफिशियल कोलेस्ट्रॉल तयार होईल, आर्टिफिशियल चीक तयार होईल. आणि मग हा 50 ml काय करायचा आहे, डोस हळूहळू हळूहळू त्या वासराला काय करायचं आहे, पाजायला चालू करायचा आहे. आता हे नॉर्मली जे झालंय हे आता हे 5 दिवसाचं आहे. 5 दिवस तुमच्या त्या गायीच्या ज्यामध्ये चीक निघेल. 5 दिवसानंतर काय होतं, युअर प्रोड्युसेस द प्युअर मिल्क. दूध आपलं निरसं दूध यायला त्या गायीपासून चालू होतं. मग काय करायचं तुम्हाला, परत मग या ठिकाणी पुढची 3 आठवडे वजनाच्या 10% वासराला करायचे दूध पाजणे. म्हणजे पहिला 1 ते 1.5 महिना हे वासरू फक्त दुधावरच असतं. लक्षात आलं. देन 3 आठवडे झाल्यानंतर पुढच्या 2 आठवड्या 115, म्हणजे दूध काय करायचंय, इथं वाढवायचं नाही. 115 दूध इथं काय करायचे, कमी करत जायचे. देन अगेन 120 दूध कमी करत जायचे. आणि मग ह्या वासराला काय करायचे, हळूहळू हिरवी बारकी वैरण खुराक असं काय करायचं, खायला शिकवायचं आहे. लक्षात आलं. देन फिडिंग ऑफ रफेजेस. मी आता सांगितलं की हे 3 आठवडे तुमचे पूर्ण झाले. 3 आठवडे पूर्ण झाल्यानंतर हिरवी जी वैरण आहे बारकी, ती बारकी वैरण काय
वासरू जर चांगल्या स्टेज मध्ये आणायचं असेल तर परत त्याला 50 स्क्वेअर फूटचं काय देतात, अंतर देतात. आणि ओव्हरऑल कवर्ड 20 to 25 स्क्वेअर फूट का बिलो द एज ऑफ 3 मंथ. 3 महिन्याच्या असेल तर 20 स्क्वेअर फूटचं अंतर लागतं. 3 महिन्याच्या पुढचं जर असेल तर परत 30 ते 40 स्क्वेअर फूटचं अंतर लागतं. आणि त्यानंतर 6 महिन्याच्या पुढचं असेल 6 महिन्याच्या पुढचं असेल तर 40 ते 50 स्क्वेअर फूटचं अंतर एका वासराला लागतं. देन मॅनेजमेंट, त्याचं आयडेंटिफिकेशन, पहिल्यांदा ओळख देणे. आयडेंटिफिकेशन आपण मेथड बघितले, टॅटोइंग, टॅगिंग, याद्वारे काय केलं तर वासरांना ओळख दिली जाते. देन डिवॉर्निंग शुड बी काप ॲट 4 to 10 days. 10 दिवसाचं झाल्यानंतर वासराचं काय केलं तर शिंग जाळलं जाते. हे बघा इथं फोटोमध्ये दिलेलं आहे, शिंग जाळलं नाही. औषध दिलं जातं 8 ते 10 दिवसांनी. देन व्हॅक्सिनेशन फॉर द ब्लॅक वॉटर, घटसर्प आणि फऱ्या, याचं काय केलं जातं, महिन्याने काय केलं तर काय केलं जातं, या वासरांना लसीकरण केलं जातं. आणि रिमूव्हिंग ऑफ एक्स्ट्रा टीट, काय काय वासरा 5 टीट पाहायला मिळतात, तर अशा वेळेस हे जे 5वं टीट एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालेलं आहे ते काय केलं जातं, काढून टाकलं जातं. देन कॅस्ट्रेशन ऑफ द बुल काफ, म्हणजे जे मेल झालेलं आहे त्याचं काय केलं जातं, नपुसक करणे. तर हे बर्डिझोस कॅस्ट्रेटरने काय केलं जातं, नपुसक केलं जातं. देन स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड इन द काफ शेड टू कंट्रोल ऑफ टिक अँड लाईस. ओके, कोचड्या आणि पिसवा कंट्रोल करण्यासाठी ते काय करतात, त्या गोठ्यामध्ये काय केलं जातं, कीटकनाशकांचं फवारणी केली जाते. क्लीन द काफ पेन डेली विथ डिसइन्फेक्टंट, स्वच्छ गोठा दररोज काय केला जातो, धुतला जातो. प्रोव्हाइड द फ्रेश वॉटर टू दी काफ, या वासराला चांगलं स्वच्छ पाणी प्यायला दिलं जातं. देन नेक्स्ट वन इज द पर 23 नंबर. आपलं व्हिडिओ ऑफ करा, आपण झोपल्याची नवनाथ. देन हिपर स्टेज, हिपर स्टेज म्हणजे काय तर 6 महिन्याच्या पुढचे वासरू. आता आपण काळजी बघितली 6 महिन्याच्या आतलं, आता 6 महिन्याच्या पुढचं मोठं झालेलं आहे. मोठं झालेल्या स्टेज वाल्याला काय करायचंय, ओके, अप टू दी 1 इयर, 1 वर्षापर्यंतच आहे. तर त्याचं खाद्य व्यवस्थापन कसं आहे, तर फिडिंग शुड बी रेअर्ड बाय 2 मेथड, दॅट इज ग्रेझिंग मेथड और स्टॉल फिडिंग. ग्रेझिंग मेथड म्हणजे काय, तर डोंगरावरती कुरण वगैरे असतं त्या ठिकाणी चरायला नेणे, त्याला म्हणलं तर ग्रेझिंग मेथड. आणि स्टॉल फिडिंग म्हणजे काय, इनडोर सिस्टीम, म्हणजे बंदिस्त गोठा पद्धत. गोठ्याच्या आतमध्येच त्याला काय करणं, खाद्य वगैरे देणं. या 2 पद्धतीमध्ये फिडिंग ह्याला दिलं जातं. फर्स्ट वन इज अ ग्रेजिंग सिस्टीम. ग्रेजिंग सिस्टीम म्हणजे काय, झिपर्स आर फ्रीड ॲट ग्रासलँड ऑर पाश्चर बाय अलाउइंग ग्रेजिंग. सांगितलं तुम्ही, आपण जे गुरांना वगैरे चरायला नेतो बघा डोंगरावरती किंवा ठिकाणी बाहेर चरायला, त्याला म्हणलं तर ग्रेजिंग सिस्टीम. पाश्चर प्लॉट शुड बी ग्रेज रोटेशनली. आता मोस्टली जी पद्धती फॉरेन मध्ये यूज केली जाते, आपल्याकडे नाही. पाश्चर म्हणजे पूर्ण, ओके, वेगवेगळं काय केलं तर जनावरांसाठी त्या वेगवेगळ्या शेतामध्ये काय करतात, आज एका ठिकाणी जनावर चरायला न्यायची, परत दुसऱ्या ठिकाणी न्यायची, परत तिसऱ्या ठिकाणी, परत चौथ्या दिवशी परत पहिल्या ठिकाणी आणायची, असं काय केलं जातं, रोटेशन केलं जातं. सफिशियंट अमाऊंट ऑफ लेग्युम ग्रास शुड बी फेड. इथं काय करतात, जी तेलवर्गीय पिकं वगैरे आहे, जी गवत वगैरे हे या ठिकाणी लावली जातात आणि ते जनावर काय होतं तिकडं चरवून आणलं जातं. नेक्स्ट वन मेथड इज स्टॉल फिडिंग और इनडोर सिस्टीम. ठिकाणी बंदिस्त आहे, पूर्णपणे कंट्रोल कंडिशन आहे. अशा वेळेस काय केलं जातं, वी शुड बी प्रोव्हाइडिंग विथ द शेल्टर अँड नॉट अलाउड फॉर द ग्रेज. या ठिकाणी गोठा पूर्णपणे बांधला जातो, बांधल्यानंतर आतमध्येच त्या जी वासरू आहे त्या वासराला काय केलं जातं, वैरण वगैरे दिली जाते, त्याला कुठं बाहेर चरायसाठी पाठवत नाही. द गुड क्वालिटी ऑफ लेग्युम हेन ग्रीन फॉडर शुड बी मेड अवेलेबल फॉर द फिडिंग. त्यावेळेस अशा आपण बंदिस्त गोठा पद्धत करतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची गवत किंवा वेगवेगळी पिकं आपल्या शेतामध्ये लावायला लागतं आणि ती आपण त्यांना खायला देतो. देन अबाउट 1 to 1.5 kg ऑफ कॉन्सन्ट्रेट मिक्सचर शुड बी गिवन डेली. मी सांगितलं की मागचं मेंटेनन्स रेशन 1 ते 1.5 किलो खुराक दररोजचं काय करायला लागतं, हे जनावरांना खायला द्यायला लागतं. देन मिनरल मिक्सचर शुड बी, मार्केटमध्ये एक खनिज द्रव्याचं मिश्रण मिळतं, ते खनिज द्रव्याचं मिश्रण साधारणतः
आपल्याला प्रत्येक गाईला 30 ते 40 ग्रॅम दररोज देण्याची गरज आहे. An extra amount of concentrate should be fed during the last half the pregnancy. आत्ताच आपलं झालं की प्रेग्नन्सीच्या अगोदर आपला जो 1 महिना आहे, 1 महिना अगोदर तुम्हाला काय करावं लागतं, त्या गाईला जास्त खुराक किंवा जास्त वैरण हे आपल्याला खायला द्यायला लागते, कारण त्या वासराची वाढ ही 4 पटीने वाढत असते. हे जास्त आपण खायला जी देतो त्या पद्धतीला म्हणलं तर स्ट्रीमिंग अप. ओके, दिस वन पर्पज ऍडिशनल 1.5 kg ऑफ कॉन्सन्ट्रेट मिक्सर शुड बी गिवन टू द डेली. 1.5 किलो दररोजचा खुराक काय करायचा आहे, जे रेग्युलर तुम्ही देताय त्या रेग्युलर खुराकामध्ये 1.5 किलो खुराक एक्स्ट्रा द्यायचा आहे 15 days बिफोर द प्रेग्नन्सी, 15 दिवस अगोदर. ओके, हे आपल्याला त्या वासराची डेव्हलपमेंट होण्यासाठी द्यायचं आहे. देन हाऊसिंग, त्याचं घर कसं पाहिजे, द हिपर शुड बी फ्रॉम 6 months टू द ब्रीडेबल एज, दर हाऊस सेपरेटली फ्रॉम द अदर. म्हणजे 6 महिन्याच्या पुढच्या पासून ती गाय पुढची माझ्यावर येतोपर्यंतच आपल्या घराची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, घर व्यवस्थित त्याचं ठेवलं पाहिजे, सेपरेट ठेवलं पाहिजे. And 1 month prior of calving, heifer should be housed along with the other milking cows. की ज्यावेळी डिलिव्हरी होणार आहे, तर डिलिव्हरी होत असताना जे दूध देणाऱ्या गायी आहेत, त्या दूध देणाऱ्या गायी बरोबर ह्या काय करायचंय, या हिपरला फिमेलला काय करायचे, ठेवायचे आहे. अँड फ्लोर शुड नॉट बी स्लिपरी. ओके, म्हणजे खालचा जो भाग आहे जमीनचा आहे त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, स्लिपरी नसला पाहिजे, घसरटा नसला पाहिजे, खडबडी असला पाहिजे. ओके, then management, the report should be dewormed after every 4 to 6 months. ओके, मी सांगितलं आपलं मागं झाले डिवर्मिंग, वर्षातनं 2 जंतुनाशक औषध पाहिजे, या सगळ्या जनावरांना पाजून घेतलं पाहिजे. रेग्युलर ग्रूमिंग शुड बी प्रॅक्टिस. डेड हेअर्स किंवा डेब्रीज हे सगळ्या काय केलं पाहिजे, दररोज चांगली गाय धुतली पाहिजे, ग्रूमिंग केलं पाहिजे. पिरियडिकल स्प्रिंग ऑफ इन्सेक्टिसाइड नेसेसरी टू अवॉइड द एक्टोपॅरासाइट, की ज्या ठिकाणी या हिपर तुम्ही कालवडी ठेवलेल्या त्या ठिकाणी तुमची कीटकनाशकची फवारणी त्या गोठ्यामध्ये झाली पाहिजे, जेणेकरून गोचिडा पिसवा होऊ नये. हिपर शुड बी वॅक्सिनेटेड टाइमली कंट्रोल ऑफ हेमोरॅजिक सेप्टिसिमिया, HS, BQ, अँथ्रॅक्स आणि FMD, घटसर्प, देन हऱ्या रोग, त्यानंतर काळपुळी रोग, त्याच्यानंतर लाळ खुरकत रोग, या वेगवेगळ्या रोगांचं लसीकरण तुमच्या ह्या फिमेलचं झालं पाहिजे वेळेवर. Then stall feeding system care should be taken that heifer should be get sufficient exercise. जर तुम्ही बंदिस्त गोठा पद्धत केली असेल तरी अर्धा ते 1 तास काय केलं पाहिजे, त्या गायी वगैरे बाहेर कंपाऊंडिंग मध्ये जरा फिरवून आणल्या पाहिजे, व्यायाम झाला पाहिजे. Heifers have anatomical defect, poor growth and late maturity should be culled. असे जर आपल्याला सारखं रिपीट ब्रीडिंगला येत असेल किंवा सारखं सारखं माझ्यावर येत नसेल, असे काय केलं पाहिजे, गोठ्यातून आपल्या काढून टाकले पाहिजेत. Then there are many factors which affect the age of breeding system, feeding, quality of nutrition. Okay, attaining the 60% of mature body weight. वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यामध्ये जात कुठली आहे, त्यानंतर कुठलं खाद्याचे प्रकार कुठले आहेत, कसं देताय तुम्ही, त्यानंतर अन्नद्रव्य कुठले देतात, ह्याच्यावरती त्या हिपरचं डेव्हलपमेंट काय असते, डिपेंडन्स असते. ऍट द ब्रीडेबल एज, प्रॉपर इन्सेमिनेशन विथ सीमेन ऑफ प्रूव्हन साईट ऑफ नॅचरल सर्व्हिस शुड बी गिवन. गाई माझ्यावर पहिल्यांदा आल्यानंतर तिला प्रॉपर काय केलं पाहिजे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, कृत्रिम रेतन द्या किंवा नॅचरल सर्व्हिस द्या, पण चांगल्या वळूकडनं दिली पाहिजे. इन प्रेग्नंट हिपर्स, अडर शुड बी वॉश डेली. जे प्रेग्नंट आहेत, गर्भित जे फिमेल आहेत, त्याची कास ही दररोजच्या दररोज काय केली पाहिजे, गरम पाण्याने, कोमट पाण्याने धुतली पाहिजे. ओके, okay, this one is the lecture number 10, that is a feeding and management of calf and heifers. Okay, पुढच्या लेक्चरला आपण परत 2 लेक्चर बघूया, काय अडचण आहे का कुणाला. अशा प्रकारे लहान वस्त्र आणि मोठ्या गायींची काय केली काळजी घेतली. एक एक्स्ट्रा लेक्चर मध्ये आधी घेऊन पुढचे 4 लेक्चर संपवले म्हणजे तुमचं सिलेबस जवळपास संपेल. ओके, कारण का शेवटच्या 3-4 लेक्चर वरती 2 क्वेश्चन सेमिस्टर एंड एक्झामला असतात. ओके, काय अडचण नाही का याच्यामध्ये, नाहीये. ओके, थँक्स अ लॉट. मीटिंग एंड करतो.